नमस्कार, मी आहे आदित्य आणि मी माझ्या फॅमिली बरोबर आलो आहे हम्पी। आधी या ट्रिप मध्ये फक्त आम्ही कझिन्स जाणार होतो, नंतर आम्ही डिसाइड केले की चला पूर्ण फॅमिलीच घेऊन जाऊ। नागपूरवरून रात्री 11ला आमची हॉस्पिटची ट्रेन होती। सो बॅग वगैरे पॅक करून आम्ही निघालो अमरावती स्टेशनला नागपूर जाण्यासाठी। नागपूरचे तिकीट 175 पर पर्सन आहे। मध्ये धामणगाववरून मावशी, मामी, काकाजी आणि निशू बसले। ट्रेन ट्रॅव्हलिंग मध्ये फॅमिली सोबत असली की एक वेगळीच मजा येते। नागपूर पोहोचलो 7लाच, तर 11 पर्यंत आम्ही वेटिंग रूम मध्ये टाइमपास करत बसलो आणि 11ला आमची हॉस्पिटची ट्रेन आली आणि डायरेक्ट आम्ही ट्रेन मध्ये झोपून गेलो। आता नागपूरवरून टोटल 19 तासाचा प्रवास आहे, तर साहजिक आहे की आम्हाला बोर होणार होतच। काही वेळाने मोबाईल पण यूज नाही करा वाटत। सगळे इतके बोर होऊन झोपून गेले। हॉस्पिट जंक्शनला पोहोचताच आमचा ड्रायव्हर तिथे वेट करत होता। हॉस्पिटवरून हम्पीला जायला ऑटोचे 300 रुपीज लागतात। माझं आणि बाकी सगळ्यांचं कर्नाटकामध्ये फर्स्ट टाइम होतं, तर इथलं लँग्वेज आमच्या डोक्यावरून चालली होती। हम्पी हे एक हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर इथे टुरिस्ट खूप येतात आणि मोस्टली फॉरेनर आणि महाराष्ट्रीयन खूप भेटले। हम्पीला रात्री पोहोचताच कळत नव्हतं की एक्झॅक्टली आम्ही आलो कुठे आणि आजूबाजूला काय आहे। हे इतकं मोठंसं मंदिर कशाचं आहे काहीच कळत नव्हतं, पण एक्साइटेड होतो उद्या सगळं बघण्यासाठी। आमच्या दोघी बहिणी इथे ऑलरेडी पोहोचले होते आणि हो, इथे स्टे साठी हॉटेल किंवा रिसॉर्ट वगैरे नाहीये। इथे तुम्हाला होमस्टे घ्या लागते। त्याचं रेंट आम्हाला 700 पर पर्सन आलं। आमची रूम हम्पीच्या मेन मंदिर जवळ होती आणि मार्केटच्या मध्ये होती, त्यामुळे इथून सगळं जवळ होतं। आणि आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही जेवण करायला ओल्ड गणेश रेस्टॉरंटला गेलो। तिथे आमची भेट झाली जॅनेट बरोबर। ती 72 वर्षाची आहे आणि ती या वयात पूर्ण जग फिरत आहे। आमच्या बऱ्याच गोष्टी झाल्या आणि तिने तिचा पेट दाखवला आणि मी तिला माझा पेट मिली दाखवली। लास्टली तिला फॅमिली बरोबर एक फोटो काढायचा होता। अँड दॅट्स इट, आपण हम्पीला आलोय आणि उद्या आपण हम्पीचा साऊथ साइड एक्सप्लोर करणार आहे। तर जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा पुढच्या एपिसोडसाठी।